मोदक बनवताना घ्यावयाची काळजी. मोदक म्हटले की गणपती बाप्पा असे समीकरणच आहे. त्यातही उकडीचे मोदक बाप्पाला फार आवडतात. उकडीचे मोदक करणे म्हणजे कौशल्याचे काम मानले जाते. बऱ्याच गृहिणी उकडीचे मोदक म्हटले की करायला घाबरतात. जमेल का नाही आपल्याला असे वाटते. परंतु योग्य प्रमाणात सर्व साहित्य घेतले तर पुढील टिप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनविणे अजिबात अवघड नाही. मोदकासाठी पिठी तयार करताना तांदूळ शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती, आंबेमोहोर व तोही नवा घ्यावा, फार जुना नसावा. त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला मुखऱ्या म्हणजे चुन्या पाडणे सोपे जाते. तसेच चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पिठी मिळते. खात्रीच्या ठिकाणावरून व तपासूनच घ्यावी. तांदूळ दळून पिठी करणार असाल तर तांदूळ आधी निवडून स्वच्छ धुवावा व पाणी निथळून नंतर सुती कपड्यावर पसरवून 8 ते 10 तास सावलीतच सुकवावा व नंतर दळून आणावा. दळून आणल्यावर पिठी बारीक चाळणीने चाळून नंतर पिठी उकडीसाठी वापरण्यास घ्यावी. सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफवली पाहिजे, अन्यथा मोदक तुडतुडीत न बनता चिकट होतात. मोदक खाताना पीठ तोंडात, ताळ्याला चिटकते. आतल्या सारणासाठी नारळ फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये. त्यामुळे सारण लुसलुशीत न होता कोरडे व भरभरीत होते. नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा, म्हणजे पाठीचा काळा भाग न घेता स्वच्छ पांढरा चव मिळतो. तुकडे करून मिक्सरमधून काढू नयेत, नाहीतर मोदकसुद्धा काळपट रंगाचे होतात. सारणासाठी वापरावयाचा गूळ पिवळसर, केशरी व गोड असावा. खारट गूळ वापरू नये. सारण ओलसर व रवाळ असावे, फार घट्ट किंवा कोरडे नसावे. शिजवताना खबरदारी घ्या, तरच वरची पारी व सारण एकमेकात मिसळून छान चव येते. सारण आदल्या दिवशीच निगुतीने करून फ्रीजमध्ये ठेवावे. दुसरे दिवशी रूम टेम्परेचरला आणून वापरावे. घाईगडबड वाचेल. मोदक तयार करताना उकड गरम असावी, तर छान आकार देता येतो. करताना फाटत नाहीत, यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा. उकडीसाठी तेल, तूप किंवा लोणी काहीही चालते, परंतु लोणी वापरले तर उकड एकदम मऊ लुसलुशीत होते व मोदक खायलाही खूप चविष्ट लागतात. घरगुती पांढरे लोणी वापरले तरी चालेल. शक्य असेल तर उकड दुधामध्ये किंवा अर्धे दूध व अर्धे पाणी वापरून उकड पांढरी मऊ होते व मोदक अधिक स्वादिष्ट होतात. मोदक तयार करताना त्याच्या कळ्या पाडण्याचे काम कौशल्याचे आहे. त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावी. मुखऱ्या म्हणजे चुन्या छान धारदार पाडता येतात. हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या. उकड मळताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करावा. तेलामुळे मोदक फुटतात. पारी कडेने पातळ व मध्ये थोडी जाडसर ठेवावी, खालून फाटत नाही. मोदक उकडताना मोदक पात्रात किंवा चाळणीवर केळीचे किंवा कर्दळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घाला. मलमलचे स्वच्छ ओले कापडसुद्धा चालते. काहीच नसेल तर चाळणीला तेल किंवा तूप लावा. मोदक उकडायला ठेवताना आधी पाण्यात बुडवून काढा व ठेवा. वाफताना तडकून फुटत नाहीत.
तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत. खाली चिटकून फाटणार नाहीत. एवढं सगळं केल्यावर उकडीचे मोदक हे छान होणारच, यात शंकाच नाही. धन्यवाद.